सर्वांना नमस्कार. चांदमातला या स्टोरीचे 37 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. चंद्रा आता इतक्या चांगल्या बिर्याणीला भात म्हणाली आणि शशी चंद्राला उद्देशून तोंडातल्या तोंडात म्हणाला, गाढवाला गुळाची चव काय? आणि चंद्रा म्हणाली, म्हणजे तू मला गाढव म्हणाला का? शशी म्हणाला, नो, मीच मूर्ख आहे जो तुझ्यासारख्या उद्धट मुलीची मदत करतोय. आणि चंद्रा लगेच म्हणाली, बघ, म्हणजे तू अजिबात चांगला माणूस नाहीस. मगाशी म्हणालास ना, मी तुझा जीव वाचवला म्हणून तू माझी मदत करतोस, आणि आता तुला मला मदत केल्याचा पश्चाताप होतोय का? आणि खरंच शशी आता खूप खूप वैतागला आणि त्यानं हातातली सिगारेट फेकून दिली आणि डोळे झाकून खुर्चीवर पाठीमागे मान टाकूनच झोपला. तशी चंद्रा आता इकडे तिकडे काहीतरी बघत होती. आणि त्यानं थोड्या वेळानं डोळे उघडून पाहिलं आणि तिला म्हणाला, काय बघतेस, झोप की. आणि चंद्रा म्हणाली, तुझा तो बाबूराव कुठं गेला? पुन्हा मला डंख मारायला येणार नाही ना? शशी काहीच न कळून म्हणाला, कोण बाबूराव? इथं कोणीच बाबूराव नाही. चंद्रा म्हणाली, तोच की, तुझ्या अंगा खांद्यावर खेळत होता तो विंचू कुठं गेला? आणि शशीनं आता वरच्या दिशेनं हात दाखवला आणि डोळेसुद्धा वर केले. तर चंद्रानं सुद्धा वर बघितलं तर तो बसला होता पत्र्याच्या अँगलवर, अगदी चंद्राच्या डोक्यावर. आणि चंद्राला तर भीतीच वाटली आणि ती खाली उतरली आणि म्हणाली, मी नाही इथं झोपणार. त्यानं माझ्या अंगावर उडी घेतली तर? आणि शशी म्हणाला, डोंट वरी, घाबरू नकोस, काही नाही करणार तो 1-2 वेळा चावला की नाही, मग तुलाही सवय होईल त्याची. आणि चंद्रा आता घाबरून म्हणाली, ई, तुला काय मी विषारी नागिन वाटली का रं, विंचू डसवून घ्यायला? आणि शशी म्हणाला, नागिन परवडली, पण तू नाही. निदान ती दूध पाजल्यावर दूध पाजणाऱ्याला डसत नाही आणि उपकार लक्षात ठेवते, नाहीतर तू. असं म्हणून त्यानं तिच्याकडे तुच्छतेनं बघितलं. आणि चंद्रा उचलून म्हणाली, नाहीतर मी काय? मी पण तुझा जीव वाचवला आणि उपकाराची परतफेड केली, लक्षात ठेव. आणि किती बोलतो हा माणूस, उगीच पोरींच्या नादी लागतो. आता झोपू का? असं ती त्याला रागातच म्हणाली. आणि शशी म्हणाला, नाही, कशाला झोपायचं, असंच रात्रभर भजन करत बसायचं. भेटल्यापासून कचकच 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 सुरू आहे तुझी, गप्प बसतच नाही. तू किती बोलतेस ग? आणि चंद्रा पण म्हणाली रागात, कचकच करते का मी? तूच बोलतोस मला, आणि तुला तर झोप येतच नसेल ना, म्हणून बसून राहतो असा रातभर. माणूस आहेस की भूत? जरा आडवा पड की. आणि शशी म्हणाला, कुठे पडू? खाट तर तुझ्याकडं आहे, आणि मग मी कुठे झोपू? आणि चंद्रा म्हणाली, तसं पण मला खाटावर झोपायची सवयच नाही. इतका सायबी थाट आम्हाला नाही झेपत. तूच झोपवर, मी खाली झोपते. असं म्हणून ती खाली आली. आणि तो म्हणाला, नको, तूच वर झोप. त्या दिवशी झोपलीस की, तेव्हा नाही काही झालं तुला. आणि तसंही मी मुलींचा रिस्पेक्ट करतो. आणि आता चंद्रा होती अडाणी. इंग्लिश शब्दांचा गंधच नव्हता आणि ती मोठे डोळे करून म्हणाली, काय करतो? इस्कूट करतो? बाय ग, म्हणजे तू पण घाणेरडाच आहेस की. तसा शशी म्हणाला, अगं इस्कूट नाही ग, रिस्पेक्ट करतो, रिस्पेक्ट. इस्कूट म्हणजे वाटोळं आणि रिस्पेक्ट म्हणजे
असं म्हणून तो म्हणाला, जाऊ दे, मी पण कोणाला समजावत बसलो, दगडावर डोकं आपटून काहीच उपयोग नाही. आता तरीही चंद्राच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्हच होतं की रिस्पेक्ट म्हणजे काय. आणि शशी म्हणाला, अगं आदर करतो, आदर, मी मुलींचा आदर करतो, म्हणून तू वर झोप आणि मी खाली झोपणार. आणि चंद्रा म्हणाली, ते आदर फादर तसलं काही नको, चादर घे आणि पड. आणि आता ती खाली झोपली आणि शशीनं डोक्यावरच हात मारला. आणि मग आता तोही गेला आणि खाटेवर झोपला आणि तिच्याकडे पाठ करून झोपला. आणि आता चंद्रासुद्धा झोपली, तशीच झोपली त्याच्याकडं पाठ करून. आणि शशी तिला पुन्हा तिच्याकडे तोंड करून म्हणाला, मला सांग, तू एकटी माझ्यासोबत इथं यायला कशी तयार झालीस गं? तुझा माझ्यावर विश्वास आहे का? आणि चंद्रा म्हणाली, हो आहे माझा तुझ्यावर विश्वास. आणि शशी म्हणाला, कसं काय? तू तर मला ओळखत पण नाहीस. तशी चंद्रा म्हणाली, इतके सगळे पुरुष माझं रूप बघून जीभ चाटत मागं पुढं करतात, लाळ घोट्यासारखं मागं मागं फिरतात, पण तू तसं केलं नाहीस, म्हणून म्हणून माझा तुझ्यावर विश्वास आहे. आणि आता शशी हसला आणि तिला हसूनच म्हणाला, याचा अर्थ तुला कळला का? आणि चंद्रा म्हणाली, काय काय होतो याचा अर्थ? आणि शशी म्हणाला, याचा अर्थ असा होतो की तुझ्यापेक्षाही कितीतरी जास्त देखण्या पोरी माझ्या मागे पुढे करतात, पण मी कुणालाच भाव देत नाही आणि तुला तर नाहीच नाही, कारण तू एक नंबरची गावंढळ अढाणी आणि त्याहून जास्त बिनडोक मुलगी आहेस. आणि आता चंद्राला सुद्धा राग आला आणि ती म्हणाली, त्याचा आणखीन एक अर्थ होतो, सांगू का तुला? शशी म्हणाला, काय? चंद्रा म्हणाली, इतक्या चांगल्या चांगल्या पोरी तुझ्या मागे पुढे करून पण तू भाव देत नाही, तुझ्या मनात पोरींविषयी पापच येत नाही, याचा अर्थ म्हणजे तुझ्यातच काहीतरी कमी असेल, तूच नामर्द असशील. आणि आता चंद्रानं तर शशीला नामर्द म्हटलं आणि त्याला डिवचला. तसा शशी चिडला आणि खाटेवरून खाली वाकून त्यानं तिचा हातच पकडला आणि तिला स्वतःच्या दिशेने थोडीशी खेचली आणि तिच्या डोळ्यात रागात बघत म्हणाला, मला नामर्द म्हणतेस का, मूर्ख कुठली? आणि चंद्रानं गरागरा गोल गोल डोळे फिरवले, जीभ बाहेर काढून थोडी गालात हसून म्हणाली, मी कुठं म्हणाले, तूच म्हणाला. आता हे बघे, माझ्यावर मर्दानगी दाखवू नकोस हां, हात सोड. मी एकटी आहे म्हणून काय पण करशील असं नको समजू, आणि मला हात लावण्याचे बहाणे करू नकोस. शशी आता भयंकर चिडला आणि म्हणाला, आई शपथ, पहिल्यांदा पहिल्यांदा कुणीतरी पोरगी माझ्या इतकी डोक्यात जात आहे. आता तुला मी इथं ठेवणारच नाही. आणि तू इतकी बोलतेस चुरू 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 आणि मीच तुझं ऐकून घेतोय काय? ए उठ, चल पटकन उठ, झाली तेवढी तुझी खातिरदारी बास. आता रात्र असू दे नाहीतर काही पण असू दे, तू इथनंच चालती हो पहिली. असं म्हणून आता त्यानं चंद्राला शटरच उघडून दिलं आणि तो फार चिडला होता. त्याचा राग त्याच्या डोळ्यात दिसत होता. आणि आता तो चंद्राचा हात पकडून म्हणाला, चल बाहेर हो, आऊट. आणि चंद्रा आता घाबरली
आणि जाग्यावर उठून नुसतीच त्याच्या तोंडाकडे टकमक बघत बसली. शशी तिला पुन्हा म्हणाला, मी म्हणालो की बाहेर हो. तरीही चंद्रा आता तिथंच उभा होती आणि आता ती ऐकतच नाही. म्हणून त्यानं तिच्या हाताला पकडलं आणि तिला शटरच्या बाहेर काढलं आणि म्हणाला, जा, कुठं जायचं तिकडं जा, तुझं काय पण होऊ दे, मला काहीही देणं घेणं नाही. असं म्हणून त्यानं तिला बाहेर ढकलली आणि तसाच परत फिरला. तसं चंद्राचा पाय तिथेच अंधारात झोपलेल्या कुत्र्याच्या अंगावर पडला आणि ते कुत्रं पस्कन चंद्राच्या अंगावर आलं आणि ती खूप घाबरली आणि आई ग मेले मी असं म्हणून ती शशीच्या पाठीमागं पळाली आणि तिनं पटकन शशीच्या पाठीमागून त्याला मिठीच मारली. तसा शशी काहीसा थांबला, गोंधळला आणि त्यानं मागे वळून तिला बघितलं आणि कोरड्या रुक्ष आवाजात म्हणाला, काय झालं? चंद्रा घाबरून म्हणाली, ते कुत्रं माझ्या अंगावर आलं. आणि शशी म्हणाला, मग काय झालं? काही नाही करणार ते, जा बाहेर. आणि इतकी स्वतःला वाघीण समजते आणि कुत्र्याला घाबरतेस का? आणि चंद्रा म्हणाली, मी कुणाला नाही घाबरत, फक्त कुत्र्यालाच घाबरते. आणि शशी म्हणाला, वाघीण शोभतेच बरं का, बिनशेपटाची वाघीण. आता सोड मला आणि जा, गेलं कुत्रं. आणि आता तू मला स्पर्श करण्याचे आणि हात लावण्याचे, मिठी मारण्याचे बहाणे शोधतेस का? तशी चंद्रा त्याच्यापासून लांब झाली आणि म्हणाली, तसं काहीच नाही, मी घाबरली म्हणून तुला मिठी मारली, उगाच काही पण अर्थ घेऊ नकोस. आणि शशी तिला मघाची आठवण करून देत म्हणाला, आणि मग मघाशी कोण मला म्हणालं की तू मला हात लावण्याचे बहाणे करू नकोस? मी सुद्धा तसाच सहज रागानं तुझा हात पकडला होता ग, मुद्दाम बहाणे करून तुझा हात नव्हतो पकडत. आणि बोलताना जरा तरी विचार करत जा की, उचलायची जीभ आणि लावायची टाळ्याला. असं वागायला हे तुझं घर नाही, समजलं? तशी चंद्रा थोडी गप्पच बसली आणि थोड्या वेळानं शशी म्हणाला, चूक झाली हे मान्य करायची सुद्धा तुझ्याकडे पद्धत नाही का ग? आता कशी गप्प बसलीस? आणि चंद्रा म्हणाली, झाली माझी चूक, पण हे ऐक ना, नको की मला इथनं घालवू, मी इतक्या रात्री कुठं जाऊ? मला इथलं काहीच माहीत नाही. मला पुन्हा गुंड आडवे आले तर? तू मुलींची मदत करतोस ना, मग माझी पण कर की. मी आता काहीच नाही बोलणार, गप्प बसते. आईची शपथ, महादेवाची शपथ. मग तर झालं. असं म्हणून तिने तिचा गळा चिमटीत पकडला आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. शशीनं आता तिच्या डोळ्यात पाहिलं आणि त्याला थोडं वाईट वाटलं. आणि मग तो गुपचूप गेला आणि शटर लावून घेतलं. मग त्याच्या जागेवर जाऊन झोपला आणि तिला म्हणाला, झोप आता, असं म्हणून डोळ्यावर उलटा हात ठेवून झोपला. चंद्रासुद्धा आता गुपचूप त्याच्याकडे पाठ करून झोपली. आणि शशी पुन्हा उठला आणि तिला म्हणाला, आणि आता तू माझ्याकडे आली होतीस, मी तुझ्याकडे आलो नव्हतो, समजलं? चंद्रा तरीही गप्पच होती, एक नाही की दोन नाही. आणि शशी म्हणाला, ऐन मोक्याला बरोबर तोंडाला कुलूप लावून घेते, समजलं असं सुद्धा म्हणणार नाही. आणि आता तो सुद्धा तिला बोलायचं सोडून झोपी गेला.
मग आता सकाळ झाली. त्याला जाग आली ती फोनच्या आवाजाने. चंद्रा अजूनही झोपली होती. शशी उठला. दोन्ही हात उंच ताणून त्यानं त्याचा आळस झटकला आणि नेहमीसारखाच उठून फोनकडे निघाला. इतक्यात तिथंच खाली जमिनीवर झोपलेल्या चंद्राचं त्याला भानच नव्हतं आणि तिच्या पायामध्ये त्याचा पाय अडकला आणि तो तिच्या अंगावर पडला आणि त्याचं तोंड तिच्या गालाला लागलं आणि चंद्रानं लगेच तिचा विळा घेऊन त्याच्यावर चाल केली आणि त्यानं तिचा हात वरचेवर पकडला आणि शशी जोरात ओरडला, अगं ये, चुकून चुकून पडलो, आय एम सॉरी. चंद्रानं आता लगेच हात खाली घेतला आणि त्याच्या डोळ्यात बघू लागली आणि शशीसुद्धा तिच्या मोहक आणि टपोरा डोळ्यात डोळे घालून बघू लागला.